नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संसद आणि त्या संबंधितल्या असणाऱ्या व्यवस्थेबाबतचा आपण विचार करत होतो. या विचारामध्ये जर बघितलं गेलं तर संसदीय व्यवस्था अर्थात संसदीय कार्यकारी मंडळामध्ये त्या ठिकाणी जर बघितलं तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती महोदय, त्यानंतर पंतप्रधान महोदय, त्यांचं असताना मंत्रिमंडळ, महान्यायवादी, त्याचबरोबर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर संसदेची असणारी संपूर्ण रचना, या रचनेमध्ये लोकसभा, राज्यसभा यांची संपूर्ण रचना, त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर सभागृहाचे असणारे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती, अध्यक्षीय पॅनल, उपाध्यक्षीय पॅनल यांचा आपण तपशीलवार विचार आणि अभ्यास मागील काही व्हिडिओमध्ये आपण बघितला. आज आपण जर बघितलं गेलं तर संसदेच्या सदस्यांना पात्रता, अपात्रता याबाबतचा आपण विचार केला. मग त्या संबंधित काही महत्त्वपूर्ण असणारे दंड किंवा शिक्षा जी ती अपात्र ठरलेल्या सदस्यांच्या बाबत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग जे संसद सदस्य जे ते अपात्र ठरले, आपापल्या भूमिकेमध्ये योग्यपणे ते कार्य करू शकले नाही किंवा आपल्या भूमिका ज्या त्या व्यवस्थितरित्या प्रदर्शित करू शकले नाही, त्या कारणास्तव जे अपात्र ठरले त्या अपात्र सदस्यांना शिक्षा काय दिली जाते याचा संपूर्ण विचार जो तो विचार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता या संपूर्ण विचाराची एक आधी व्यक्ती जी ही व्यवस्था जी ही संपूर्ण व्यवस्था आपल्याला या घटनात्मक तत्वांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मग चला तर मग आपण बघूया कलम 104च्या माध्यमातून दंड व शिक्षा जी ही निश्चित केलेली आपल्याला दिसते. त्यामध्ये नंबर 1, शपथ किंवा प्रतिज्ञेपूर्वी सदस्य जर अपात्र असल्याची माहिती असूनही जर त्याने दिली नसेल तर देखील त्याला अपात्र ठरलं जातं किंवा तो शिक्षा म्हणून यासाठी पात्र ठरतो. पुढे सदनाचा सदस्य म्हणून स्थानपन्न किंवा मतदान करण्यास जर मनाई असल्यासही हे माहिती असतानाही जर त्याने मतदान केलं तरी देखील तो शिक्षेसाठी पात्र ठरताना आपल्याला दिसतो. पुढे तो व्यक्ती प्रतिदिन 500 रुपये दंडास पात्र ठरतो आणि तो दंड संघराज्याला येणे किंवा असलेले ऋण म्हणून वसूल करण्याचा अधिकार देखील प्राप्त होताना आपल्याला दिसतो. प्रतिदिनसाठी त्या ठिकाणी ही शिक्षेची व्यवस्था आपल्याला केलेली दिसते. पुढे संसद सदनाचे सदस्यांचे विशेष अधिकार, सवलती व त्याबाबतचे असणारे काही महत्वपूर्ण संरक्षण इथे पाहायला मिळतात. कलम 105 नुसार जर बघितलं तर संसद सदस्यांचे वैयक्तिक विशेष अधिकार जे ते विशेष अधिकार निश्चित झाले. त्यामध्ये नंबर 1, संसदेत भाषण स्वातंत्र्य असेल तर कलम 105 नुसार ते अधिकार त्यांना प्राप्त होतात, विशेष अधिकार. नंबर 2, संसदेत किंवा तिच्या एखाद्या समितीत सदस्यांनी केलेले वक्तव्य किंवा मतदान जे या बद्दल कोणत्या न्यायालयात कार्यवाहीपासून त्यांचं संरक्षण केलं जातं. म्हणजे अर्थात ते कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलं असेल किंवा मतदान करण्याबाबत त्यांना त्यांच्या विरुद्ध न्यायालयात कोणत्या व्यक्तीला जाता येणार नाही, इथे एक प्रकारे संरक्षण आपल्याला निश्चित झालेलं दिसतं. आणि तिसरा मुद्दा, संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 40 दिवस व संपल्यानंतर 40 दिवस पर्यंत कोणत्याही दिवाणी प्रकरणी सदस्याला अटक करता येणार नाही. हे सर्वात महत्वपूर्ण त्या ठिकाणी त्यांना असणारं संरक्षण जे ते संरक्षण पाहायला मिळते किंवा विशेष अधिकार जो तो विशेष अधिकार आपल्याला पाहावयास मिळतो. पुढे संसद सदस्यांचे सामूहिक स्वरूपाचे काही महत्वपूर्ण विशेष अधिकार आहेत. यामध्ये जर पाहिलं तर संसदेच्या अधिकारात प्रकाशित करण्यात आलेले अहवाल असेल, कागदपत्र असेल, तसेच मतदान किंवा कामकाज वृत्त याबाबत कोणत्या प्रकारचे न्यायालयीन कार्यवाही यापासून पूर्णतः संरक्षण दिलं जातं. अर्थात या ठिकाणी जर बघितलं तर राज्यघटनेतील कलम 105 क्लॉजेस 2च्या माध्यमातून हे संरक्षण निश्चित झालेलं आहे. नंबर 2 आहेत संसदेच्या कामकाजाबाबत न्यायालयाने चौकशीस प्रतिबंध करणं. या ठिकाणी जर पाहिलं तर हेही महत्वपूर्ण आहे. संसदेच्या कामकाजाबाबत न्यायालयाची चौकशी जी ही चौकशी या ठिकाणी प्रतिबंधित आहे. कारण का तर संसदेची स्वतःची संसदीय नियम प्रणाली आहे, जी नियम प्रणाली संसदेच्या सदस्यांना एकीकृत करण्याकरता किंवा संसदीय कार्यवाही जी ती कार्यान्वित करण्याकरता तयार करण्यात आली. आणि त्याबाबतचे अधिकार स्रोत जर बघितले गेले तर ते पूर्णतः संसद आणि संसदीय सदस्याला आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे त्यामध्ये कोणत्या प्रकारचा संसदीय नियमात हस्तक्षेप करण्याचं काम कोणत्या प्रकारचं न्यायालय या ठिकाणी करताना दिसत नाही. मात्र केवळ घटनात्मक स्वरूपात जर काही बदल केले गेले असेल किंवा घटनात्मक स्वरूपामध्ये जर चेंजेस केले असेल तर अशा परिस्थितीत न्यायालय त्यामध्ये हस्तक्षेप करू शकते. पुढे 44व्या घटना दुरुस्तीनुसार सभागृहाच्या परवानगी न घेता कामकाजाचे खरे अहवाल प्रकाशित करण्याचे स्वातंत्र्य पुनर्स्थापित केले आहे. मात्र हे स्वातंत्र्य सदनाच्या गुप्त बैठकीबाबत प्राप्त नाहीये. म्हणजे इथे जर पाहिलं तर संसदीय इतिवृत्त जे ते देऊ शकतात, मात्र
संसदेची एखादी गुप्त बैठक झाली असेल तर त्याबाबतचा अहवाल जो आहे तो अहवाल दिला जात नाही किंवा तो प्रकाशित करता येत नाही. का? कारण देशाची सुरक्षितता, गोपनीयता याबाबत त्या ठिकाणी महत्वपूर्ण हा पाऊल जे ते या ठिकाणी उचललेलं आपल्याला दिसतं. त्याबाबत कोणत्या प्रकारचे अधिकार स्रोत जे ते विकसित झालेले दिसत नाहीयेत. त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर संसदेच्या सदस्यांचे काही सामूहिक विशेष अधिकार आहेत. या विशेष अधिकारामध्ये जर बघितलं गेलं तर सदस्यांची अटक, स्थानबद्धता, अपराध सिद्धी, कारावास किंवा इतर कारावासातून होणारी सुटका त्याबाबत सभागृहाला तात्काळ माहिती मिळवण्याचा हक्क आहे. अर्थात ही संपूर्ण व्यवस्था पुढे संसदीय नियम प्रणालीच्या माध्यमातून निश्चित आहे. संसदीय नियम प्रणालीमध्ये लोकसभा नियम 229 आणि 230च्या माध्यमातून ही व्यवस्था केलेली आपल्याला दिसते. पुढे अध्यक्षांच्या परवानगीशिवाय सभागृहाच्या परिसरात अटक करण्यावर किंवा समन बजावण्यावर प्रतिबंध आहेत. हा देखील संसदीय नियम प्रणालीनुसार आहेत. त्या ठिकाणी 232 व 223च्या माध्यमातून केलेली ही व्यवस्था आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर संसद समितीचे विशेष अधिकार पाहायला मिळतात. या विशेष अधिकारामध्ये व्यक्तींना आपल्या समोर हजर राहण्यास सांगण्याची किंवा कागदपत्रे व अभिलेख सादर करण्याचे अधिकार सर्व संसदीय समित्यांना या ठिकाणी दिलेले आपल्याला दिसतात. अशा पद्धतीने जर पाहिलं तर ही संपूर्ण संसदेची रचना आणि संसदीय जी प्रणाली आहे याचा संपूर्ण आढावा जो तो आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो. ज्या रचनेमध्ये जर पाहिलं तर संपूर्ण संसदीय प्रणालीचा संपूर्ण सार जो तो गुंफित करण्याचं काम केलं, ज्यानुसार संपूर्ण शासन व्यवस्था केंद्र स्तरावरती कार्यान्वित झालेली आपल्याला दिसते. याच्या अंतर्गत शासन, प्रशासन आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी संसदीय परंपरा याचा संपूर्णपणे आढावा जो तो या ठिकाणी घेतलेला आपल्याला दिसतो. तुर्तास या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.